हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हा सर्वांना कळालंच असेल की व्हिडिओ कशा बाबतीत आहे. तर प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की आपलं बाळ निरोगी राहावं, त्याला कसलाही आजार होऊ नये किंवा व्हायरल इन्फेक्शन होऊ नये, डायरिया होऊ नये. तर त्यासाठी आपल्याला बाळाच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा लागतोच. पण त्यातला त्यात मेन पॉईंट म्हणजेच की बाळाची फीडिंग बॉटल क्लीन कशी करायची आणि स्टेरिलाइज कसं करायचं या बाबतीत आजचा व्हिडिओ आहे. तर चला. तर आता आपण पाहूया पहिली प्रोसेस, ती म्हणजे बॉटल क्लीन कशी करायची. सगळ्यात आधी पाणी गरम करून घ्यायचं एका पातेल्यामध्ये. त्यानंतर फिडिंग बॉटलचे वेगवेगळे सगळे पार्ट्स वेगवेगळे करून घ्यायचे. त्याच्या कॅप असतील, निप्पल असेल, जे काही असेल ते पार्ट्स सगळे वेगवेगळे करून घ्यायचे. आणि असा ब्रश नेहमी यूज करायचा बॉटल क्लीन करण्यासाठी, ज्याने की दुधाचे थर किंवा तेलकटपणा जो काही असेल तो लवकर निघून जाईल. त्यानंतर त्यात थोडंसं विम-बार लिक्विड किंवा डिटर्जंट पावडर टाकायचं. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता. पण एक काळजी नेहमी घ्यायची की त्याचा स्मेल बॉटलला तसाच राहू नये. इथं मी विम-बार लिक्विडचा यूज करते आहे. फीडिंग बॉटलच्या सगळ्या पार्ट्सवर विम-बार लिक्विड टाकून घेते, जेणेकरून बॉटल पूर्णपणे क्लीन होईल आणि त्याचा वास पण निघून जाईल. त्यानंतर बॉटलमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि बॉटलमध्ये ब्रश सगळ्या बाजूने फिरवून घ्यायचा, ज्याने की बॉटलच्या आतमधला तेलकटपणा, वास, धमक जे काही बसलेली असेल ते सगळं निघून जाईल. आणि अशाच प्रकारे सगळ्या बॉटल क्लीन करून घ्यायच्या. त्यानंतर गरम पाणी केलं होतं त्याने पूर्ण बॉटल स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पालथ्या घालून ठेवायच्या. यामुळे बॉटलमध्ये राहिलेला फेस किंवा पाणी सगळं निघून जाईल. बॉटलच्या कॅप्स, निप्पल आणि बॉटल, त्याचं वरचं झाकण वगैरे सगळं स्वच्छ धुवून पालथं घालून ठेवायचं. त्यानंतर आता आपण पाहूया फीडिंग बॉटलला स्टेरिलाइज कसं करायचं. ही आहे सेकंड स्टेप. तर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि हे पाणी गरम झाल्यानंतर बॉटलचे सगळे वेगवेगळे पार्ट्स ह्या पाण्यामध्ये 15 मिनिट उकळेपर्यंत तसंच ठेवायचं. 15 मिनिट झाल्यानंतर बॉटलचे सगळे पार्ट्स एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे. हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची. आणि अशा चिमट्याच्या सहाय्याने तुम्ही बॉटलचे पार्ट्स वेगवेगळे काढू शकतात. आणि हे सगळे पार्ट्स तुम्ही उन्हामध्ये ठेवायचं, जेणेकरून बॉटलमधला स्मेल निघून जाईल आणि बॉटल पूर्ण वाळून जाईल. बॉटल पूर्ण वाळल्याशिवाय बेबीला फीड करू नका, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कारण आपण जे लिक्विड किंवा डिटर्जंट पावडर यूज करतो त्याचा स्मेल बॉटलला लागू शकतो. त्यामुळे बॉटल पूर्ण वाळल्याशिवाय यूज करू नका, बेबीला फीड करू नका. तर आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल की न्यूबॉर्न बेबीची फीडिंग बॉटल क्लीन कशी करायची आणि त्याचं स्टेरिलाइज कसं करायचं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.